पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व. मानवाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर शर्मिष्ठा गरुड यांची निवड. सातारा जिल्हा मानवाधिकार समितीच्या महिला जिल्हाध्यक्षपदी डॉक्टर शर्मिष्ठा कृष्णाजी गरुड यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल मानवाधिकारी समितीचे महाराष्ट्र राज्य महासचिव माननीय अनिल कचरे यांच्या हस्ते डॉक्टर शर्मिष्ठा गरुड यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. महिलांच्या हक्कासाठी तसेच मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी डॉक्टर शर्मिष्ठा गरुड यांच्या माध्यमातून प्रभावीपणे कार्य केले जाईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नव्या जबाबदारीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कुमारी उत्कर्षा गरुड, श्री उल्हास माने, सौ अलका माने, सौ अनुसया यादव, श्री विलास यादव, श्री विकास यादव, उमेश थोरात, सुनील बासुगडे, शीला बासुगडे, आदिल मोमीन, दत्तात्रय गरुड, निवास देसावळे, विशाल चोपदार, सिंधुताई कुंभार, शकुंतला कदम, रुपाली चांदे आदी उपस्थित होते. अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड. आजच्या निवड झाली याच्याबद्दल मला प्रथमतः तर मी आपले महासचिव अनिल कचरे साहेब यांचे धन्यवाद मानते. तसंच या जे मला जे आत्ताचं जे पद मिळालंय त्यामुळं मला मी जे पूर्वी काम करत होते त्याला थोडंसं एक स्वरूप चांगलं प्राप्त होईल आणि त्या केलेल्या कामाला व्यवस्थित शिक्कामोर्तब होईल असं मला वाटते. ह्या पदामुळे जे महिलाच्या बाबतीत मी पूर्वी जे काम करत होते की महिलांचं आरोग्य, त्यांचं सबलीकरण, त्या दृष्टीने मी अजून कार्यरत होईन आणि अजून माझ्याकडून चांगलं काम करण्याची मी कोशिश करेन. एवढंच. महिलांसाठी पूर्वी तर मी महिलांवरती आपण काय म्हणतो सेक्शुअल हॅरॅसमेंट आणि रिप्रोडक्शन याच्याविषयी, त्यांच्या आरोग्याविषयी आम्ही पूर्वी काम करत होतो की बरेच म्हणजे आपल्या इथे जे गोपाळ वस्ती आहे, गोपाळ लोकांची, त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये आम्ही जनजागृती केली होती की शक्यतो लोकसंख्या म्हणजे मुलांचं काय म्हणतो आपण ते मुलांना फॅमिली प्लॅनिंग याच्याविषयी आम्ही त्यांच्यावर बरेच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे आमच्या जो आमचा व्यवसाय आहे त्यातून आम्ही ते त्यांना करायला भाग पडत होतो किंवा त्या प्रकारे त्यांना सवलती देत असो की बाबा 1 मुलं असेल, 2 मुलं असेल तर त्यांना मोफत ट्रीटमेंट, पण 2 पेक्षा 3 मुलं झाली तर त्यांनी पूर्ण औषधाचं किंवा दवाखान्याचं बिल भरलं पाहिजे. आपोआपच त्यातनं त्यांच्यामध्ये जनजागृती होत गेली. असं महिलांसाठी त्यांच्यावर जे काही अत्याचार होतात, काही महिलांच्यावर आपण डोमेस्टिक व्हायलन्स सारखे जे होतात की ज्या महिला बाहेर पडत नाहीत किंवा सांगू शकत नाहीत, त्यांच्यापर्यंत या माध्यमातून जाण्याचं मला औचित्य मिळेल आणि ते कमी करण्याचा मी प्रयत्न करेन. आज कराड तालुक्यातील, कराड शहरातील नामांकित असं गरुड हॉस्पिटल आणि त्या हॉस्पिटलच्या सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर शर्मिष्ठा गरुड मॅडम, प्रामुख्याने आमच्याच भागातील इनके या गावातील त्या सुनबाई आहेत. आत्ताच आमच्या मित्रांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की बाबा इनके गावासाठी त्यांनी फार मोठे योगदान दिलेलं आहे आणि महिलांच्यासाठी त्यांचं अतिशय चांगलं काम आहे. आणि त्यांची ज्या व्यक्तीने शिफारस केली ते भारत देशाचे पंतप्रधान, जे 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते, त्या पंतप्रधानांची ज्यांनी बॉडीगार्ड व्यवस्था सांभाळली असे आदरणीय साळुंके साहेब, आता ते CRPFला पोलीस अधिकारी आहेत, त्यांनी त्यांची शिफारस केली आणि त्यांनी एका चांगल्या व्यक्तीला सन्मान देण्याचं काम या मानवाधिकार समितीच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. प्रामुख्याने या समितीचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सन्माननीय डॉक्टर मुकेश शर्मा, हे अतिशय अभ्यासू आणि भारत देशामध्ये सर्वपरिचित असलेले व्यक्तिमत्व आहे. भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, भारत देशाचे गृहमंत्री सन्माननीय अमित शहा आणि RSSचे प्रमुख सन्माननीय मोहन भागवत साहेब यांच्या बैठकीतील ती व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली आज मानवाधिकार समितीचं, ही मानवाधिकार समिती ही भारत देशाचे जे मानवाधिकार आयोग आहे
ज्या मानवाधिकार आयोगाला राष्ट्रपतींचे जे अधिकार असतात त्या पद्धतीचे अधिकार त्या आयोगाला दिले गेलेले आहेत. अशा मानवाधिकार कमिटीच्या त्यांना सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून सन्माननीय राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय डॉक्टर मुकेश शर्मा साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि मी त्यात सहभागी आहे. आज महाराष्ट्राचा महासचिव म्हणून मी काम करत आहे. तर पूर्णपणे महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मी सन्माननीय शर्मिष्ठा गरुड मॅडम यांचं मी अभिनंदन करतो. त्यांचे दिवंगत जे पती आहेत सन्माननीय किरण गरुड साहेब यांना खऱ्या अर्थानं त्यांना पद दिल्यामुळे खऱ्या अर्थानं श्रद्धांजली ठरेल असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. कारण त्या व्यक्तीचं आरोग्य विभागामध्ये गोरगरीब लोकांच्यासाठी फार मोठं काम होतं आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर शर्मिष्ठा गरुड मॅडम ह्या काम करत आहेत आणि चांगल्या व्यक्तीला आज पद दिल्याबद्दल मला खरोखर फार मोठा अभिमान आहे.